या त्याला उपजतच एक तलवार असते आणि ज्ञान असते नसती ती फकस्त ढाल. त्यासाठी धाडस लागते या धाडस आणि धाडसाचा हंगाम म्हणजे यो रावजी. घोड्यावर हुकूमत, नजर तेज, सवाल एकच, टकमक टोकाची भीती नाही वाटली? भीती प्रतापगडाच्या पायथ्याचीच वाघनख्यात बदलली ना अफजल खान टरकन फाटला. प्रतापराव, दुसरं वाघनख आहे आपल्या बोटातून शत्रूच्या पोटात जाणार. काय मग नाव काय त्यांचं? अहो माझं लगीन तर तलवारीशी लागलंय ना. राजांचं सरनोबत आहे रावजे. आम्ही गोष्टी पोचतात कानावर. चांगलं मुहूर्त बघून लगीन करा. राज, तुमच्या अंगावरती फुलांची पखरण होणार तिथं आता या ठिणग्या झाडायला लागल्या. विजापुरात कारस्थानाची नागिण सळसळू लागली. तो बहलोल ठेचा त्याला आणि हा आमचा आदेश आहे. महाराजांचा खरमरीत खलिता आलाय सरनोबतांना. मला गेलं पाहिजे. लगीन सोडून? राव, तुम्ही मला 7-9 भेटलाय, हे बरं दिसल का? आपलं सरनोबत बी स्वराज्याला 7-9 मिळाल. त्यांच्या मस्तकावर गनिमाच्या तलवारी आणि माझ्यावर फुलाच्या अक्षता. हे बरं दिसल का रंभा? अरे तू माझा मैत्र आहेस तव. अरे सांग की असनी. अरे मला हेर म्हणून धरलाय. इथं निष्ठा चालतीया, वशिल्याची विष्ठा नाही. झुकोगे तो बचोगे. मराठ्यांच्या धामण्यांमध्ये रगात नाही वाहत त्या ते शिवाजी राज. एक चूक केलीस. भरल्या मांडवात उठून नाही यायला पाहिजे होतस. मौर गनिमाची तलवार असताना म्या माग हटायचो नाही. आधी स्वराज्य आणि मग आपला संसार. एक रंभा एक रावण, एक नाव.